तुहफतुल मुत्तकीन। बाब 13 गम आणि परेशानी, सख्ती आणि तलबे मगफिरतच्या वक्त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वर दरूद। हदीस नंबर 106। हजरत उबय बिन काब रदियल्लाहु अन्हु फरमावतात की जेव्हा रातीचा तिहाई हिस्सा गुजरून जायचा तर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठून उभं यायचं आणि बोलायचं, फरमावायचं के लोकांनो, अल्लाहला याद करा, अल्लाहच्या यादला मशगूल व्हा, सूर फुकण्याचा वक्त आलेला आहे। मग यांच्या बाद दुसरा सूर फुकल्या जाईल, त्यांच्या बाद मौत पण आपल्या सख्तीच्या सोबत येऊन पोचल। उबय बिन काब बोलतात की मी अर्ज केला, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मी तुमच्यावरती बकसरत दरूद धारता, तेव्हा ह्यांच्यासाठी मी किती वक्त मुकर्रर करूं? आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमावले, जितका तू चाहशील। मी अर्ज केला, आपल्या इबादतच्या वक्तचा चौथा हिस्सा मुकर्रर करूं, म्हणजे 25%? आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमावले, जितका तू चाहशील करून टाक, पण जर तू ह्यांच्या पक्षी जास्ती करशील तर मग बेस होईल। तेव्हा मी अर्ज केला, अर्धा वक्त? मी अर्ज केला म्हणजे कोण? हजरत उबय बिन काब रदियल्लाहु ताला। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमावले, जितका चाहशील, पण ह्यांच्या पक्षी पण जर जास्ती करशील तर मग बेस होईल। तर मी अर्ज केला कि 2/3 वक्त। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमावले, जितका तू चाहशील, पण ह्यांच्या पक्षी पण जास्ती करशील तर बेस होईल। तेव्हा मी अर्ज केला, म्हणजे कोणी? हजरत उबय बिन काब रदियल्लाहु ताला। मग मी आपल्या वजीफ्याचा पूरा वक्त तुमच्यावरती दरूद पडीन। तेव्हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमावले, मग ह्यांची काय होईल? ह्यांची तुझो सगळ्यो फिक्रो जो हात ना, गम परेशानी दूर होतील आणि तुझं सगळं गुन्हा पण माफ केले जातील। ही हदीस हसन है। हिला इमाम तिरमिजी रहमतुल्लाह अलैहि 2457 हदीस नंबर, इमाम अहमद बिन हंबल ने हदीस लेनात रहमतुल्लाह अलैहि 21241, 21242 आणि इमाम हाकिमनी जिल नंबर 2 हदीस नंबर 421 ही ऐशी हदीस आपल्याला मिळलेली आहे। तर अल्लाह सुब्हानहू व तआलाशी दुआ आहे की अल्लाह ताला तुमला मना आपल्या सगळ्यांना गम आणि परेशानी आणि सख्ती आणि तलब मगफिरतच्या साठी जितका पण जास्ती रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या वरती दरूद धाऱ्याची आमला तौफीक दे, ताकि आमच्यो सगळ्यो फिक्रो, आमचा सगळा गम, आमचा सगळा परेशानी, आमची सगळी सक्ती दूर हो आणि आमची मगफिरत हो। अल्लाह ताला आमच्या सगळ्या गुन्हाला माफ करो। ही हदीस आपण तुहफतुल मुत्तकीन शी ऐकल्या आणि तुहफतुल मुत्तकीन ही किताब अल जामी अल कामिल फी सही हदीस शामिल शी घेतलेली आहे, बनवलेली आहे। ह्या किताबीतलन अदकार, दरूद व सलाम, दुआ, तौबा, इस्तिगफार, शरई रुक़िया आणि तिब्बे नबवीचा एक मुकम्मल सही मजमूआ है, जिनला प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद ज़िया रहमान अल आज़मी रहमतुल्लाह अलैह, जे मुदर्रिस मस्जिद नबी होतं, उस्ताद हदीस जामिया इस्लामिया मदीना मुनव्वराचं होतं। अल्लाह ताला त्यांची मगफिरत करो। वसल्लल्लाहु अला नबियना मुहम्मद। अस्सलामु अलैकुम व